मक्यापासून खूप सारे पौष्टिक पदार्थ बनवले जातात. तर मक्याला आपण कॉर्नसुद्धा बोलतो. तर पॉपकॉर्न असतील, कॉर्न चाट असतील. तर आज ना आपण कॉर्न क्रिस्पी पाहत आहोत. अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने आणि या पद्धतीने अगदी परफेक्ट असेच आपले क्रिस्पी कॉर्न बनले जातात. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी ना मी सुजाता किचन मेनूजमध्ये खूप खूप स्वागत करते. तर सुजाता किचन मेनूज या आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल ना, तर अशा साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉन दाबा, म्हणजे असे येणारे साधे सोपे रेसिपीज, व्हिडिओज त्यांची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. मक्याची कणसं ना बाजारात अशी मार्केटमध्ये सहज भेटून जातात. तर या ठिकाणी मी 1-2 मोठी अशी घेतली होती. तर एकाचे 2 भाग असे केले, म्हणजे असे पटपट नाही दाणे काढायला खूप मदत होते. किंवा ही कणिक जी आहेत ना ती कुकरमध्ये शिजवून घेतली सुरुवातीला आणि नंतर असे दाणे काढले तरीसुद्धा चालतात. तर पाहू शकता सर्व दाणे मी असे काढून घेतलेत. या ठिकाणी आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. पातेल्यामध्ये हे दाणे बुडतील ना इतपत पाणी घेतलं आहे. पाणी थोडं गरम झालं आहे, उकळी आली म्हणजे यामध्ये दाणे घालून घेऊ. थोडे थोडे करून घालायचे आहेत. पाणी गरम आहे तर ते अंगावर वगैरे उडू नये यासाठी अशा हातानेच थोडे थोडे घातलेत. थोडंसं चवीपुरतं मीठ घालून 5 ते 6 मिनटं व्यवस्थित शिजवून घेऊया. 5 ते 6 मिनटामध्येच कलर चेंज झाला जातो आणि शिजले जातात, थोडेसे फुगले जातात ते दाणे. पाहू शकता चाळणीवर काढून घेतलेत मी, गॅस बंद केल्याने. तर पाणी हे गळलं जाईल आणि गारी होतील थोडेसे. तर 1-2 वाटी ठेवलेत मी आणि बाकीचे राहिलेले ना बाजूला काढून घेतलेत. तर यामध्ये थोडंसं मीठ, थोडीशी काळी मिरी पावडर आणि थोडासा चाट मसाला. आणि पाहू शकता या ठिकाणी मस्त असा अगदी झटपट आपलं कॉर्न चाट या ठिकाणी तयार आहे. तर नुसते शिजवून ना असं थोडंसं मसाले घालूनसुद्धा खाण्यासाठी खूप मस्त बनतं आहे. तर पाहू शकता चाट तर मस्त बनलं गेलं आहे. तर हे मी बाजूला ठेवून देते आणि जे आपण 2 वाटी मक्याचे दाणे घेतलेत ना, तर यामध्ये काळी मिरी पावडर थोडीशी, थोडंसं मीठ चवीनुसार. तर सुरुवातीलासुद्धा मीठ घातलं होतं शिजवताना, तर आता थोडंसं घालायचं आहे. आणि आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा घेतला आहे, हाफ टीस्पून बोलूया, आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर हे आपल्याला तेलामध्ये तळायचे. तेल हे एका बाजूला गरम करायला ठेवलं होतं. गॅस थोडासा कमी करून ठेवला आहे मी, किंवा बंद करून घेतला तरी चालेल, नंतर तेल गरम करता येईल. आणि आलं लसूण लावल्यानंतर यामध्ये 1 चमचा मैदा घातला आहे आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर हे घालून ना पीठ आपल्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हाताने मिक्स करायला गेलं तर हाताला पूर्ण लागू शकतं. तर यासाठी एक खूप महत्त्वाची टीप ही, तर असं चमच्याने मिक्स करायचं आहे. आता हे जे पीठ आपण घेतलं आहे ना, 1 चमचा मैदा, 2 चमचे कॉर्नफ्लोअर, ते व्यवस्थित चिकटलं जावं यासाठी अगदी थोडासा पाण्याचा हापका मारला आहे आणि मिक्स केलं आहे. आता पुन्हा याच्यावर थोडंसं कॉर्नफ्लोअर घालायचं आहे. मैदा सुरुवातीलाच वापरायचा आहे, नंतर ना कॉर्नफ्लोअर असं पाणी मारून 1-2 वेळा घालून घ्यायचं आहे, चमचाभर. साधारण 2 ते 3 चमचे लागतात आपल्याला, पण पुन्हा 1-2-3 वेळा ना घालून घ्यायचं आहे, म्हणजे मक्याला व्यवस्थित पीठ लागलं जाईल. असा पाण्याचा हापका मारून, अगदी थोडंसं पाण्याचा हापका मारून पीठ घालून असं मिक्स केलं ना, म्हणजे जे पिठाचं कोटिंग आहे ना ते यायला हवं मक्याच्या दाण्यांना, त्यामुळे ते तळल्यानंतर ना असे क्रिस्पी होतात वरून. तर ही एक खूप महत्त्वाची टीप आपले कॉर्न क्रिस्पी बनवताना. आणि पाहू शकता मी 2 ते 3 वेळा पीठ असं लावून घेतलं आहे. सुरुवातीला 1 चमचा मैदा घातला होता आणि नंतर ना लागेल तसं कॉर्न घालून व्यवस्थित मिक्स केले. पाहू शकता आता हे व्यवस्थित लावले आपल्याला 3 ते 4 मिनटं ठेवून द्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित ते सेट होईल. पीठ जे आहे ना ते व्यवस्थित लागलं जाईल यासाठी. आता तेलही एका बाजूला गरम करून घेतलं आहे आणि आता लगेचच तळायला घेऊ. तर मोठी अशी ना चाळण किंवा अशा पद्धतीने थोडंसं असं गाळून घ्यायचं आहे, म्हणजे जे पीठ आहे ना दाण्याला लागलेलं ते तेलामध्ये उतरू नये यासाठी. नाहीतर नुसतं असेच घातले तर मग तेल पूर्ण खराब होईल. तर असं गाळून घेतलं आहे मी आणि
पाहू शकता अगदी थोडंसंच पीठ बाजूला आलं होतं, 1 चमचाभर, आणि कोटिंग छान आलं होतं. तेल चांगलं गरम झालं आहे. आता झाकणही घेतलं आहे मी. तर हे मके वगैरे असे तळताना ना उडतात, ते फुटले जातात ना, यामुळे यासाठी म्हणून असं झाकण अर्धवट ठेवून हे आपल्याला थोडे थोडे घालून घ्यायचे. 1-2 बॅचमध्ये असे तळून घ्यायचे व्यवस्थित. 2 वेळा का, तर एकदा तळल्यानंतर ना पुन्हा गार झाल्यानंतर ते थोडेसे मऊ पडतात, आणि एकदाच तळल्यानंतर थोडासा ऑइल पण असतो त्यामध्ये. पण आपण जेव्हा हे एकदा फ्राय करून घेतो, तळतो, आणि थोडेसे गार करून पुन्हा जेव्हा तळतो ना, तर त्यावेळी ना ते अगदी मस्त असे क्रिस्पी बनले जातात, कुरकुरीत, आणि एकदम ऑइल फ्री असे होतात. तर ही एक महत्त्वाची टिप हे आपले कॉर्न बनवताना. तर या पद्धतीने नक्की ट्राय करा. एकदा तळून झालेत आणि असे मी काढून घेतलेत. तर आत्ताही खाऊ शकतो आपण, असे बनले जातात ते, पण थोड्या वेळानंतर मऊ पडतात ते. तर असे एकदा फ्राय करून ठेवल्यानंतर ना, ज्यावेळी आपल्याला खायचे असतात तेव्हा पुन्हा फ्राय करायचे ते, म्हणजे अगदी क्रिस्पी असे खायच्या आधी थोडेसे तळून घेतले म्हणजे खायलासुद्धा भारीच. आता हे आपले मक्याचे फ्राय केलेले दाणे थोडे गार व्हायला ठेवले मी, आणि थोडीशी फोडणी करून घेतले. फोडणीमध्ये तेल, कांदा, हिरव्या मिरच्या 3-4 घेतल्यात, त्यामध्ये थोड्याशा भाज्या घेतल्या ना तरीसुद्धा चालतील, पण भाज्या वगैरे आज मी वापरल्या नव्हत्या. आवडीनुसार सिमला मिरची आपण घालू शकतो, कांदापात घालू शकतो. आणि दुसऱ्यांदा त्याच तेलामध्ये मी मस्त असे आपले मक्याचे दाणे बाजूला ठेवले होते ना, ते फ्राय करून घेतलेत. पाहू शकता मस्त असे झाले होते, एकदम ऑइल फ्री आणि कुरकुरीत झाले होते. आता थोडीशी जी फोडणी बनवली ना, कांदा, हिरवी मिरची, त्यामध्ये आपल्यालाही घालून घ्यायचे. तर या फोडणीमध्ये पाहू शकता कांदा आहे, हिरव्या मिरच्या आहेत, यामध्ये भाज्या घालू शकतो आपण, सिमला मिरची वगैरे वेगवेगळ्या कलरचे असतील, किंवा कांदापात असेल. सॉस घातला आहे, सोया सॉस घातला आहे थोडासा, आणि टोमॅटो केचप किंवा रेड सॉस घातला ना तरीसुद्धा चालेल. आणि तळलेले जे आपले मक्याचे दाणे आहेत ना, ते मी थोडेसे घालून घेते. तर थोडे घातले होते मी यामध्ये आणि थोडे ठेवले होते. तर हवे असल्यास आपण सगळे घातले तरीसुद्धा चालतील. थोडीशी कोथिंबीर घातली आणि मिक्स करून हे वरून असे सॉसमध्ये मस्त बनले होते, आणि खाल्ल्यानंतर आतून मस्त असे क्रिस्पी लागत होते. तर हे सर्वांना खूप आवडले होते. आणि हे जे दुसरे होते ना, त्यामध्ये थोडंसं काळी मिरी पूड आणि थोडंसं मीठ घातलं होतं. तर हे सुद्धा अगदी ऑइल फ्री आणि क्रिस्पी असे बनले होते. तर अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यात होणारी नाही कॉर्न क्रिस्पी रेसिपी नक्की ट्राय करा. तर आता हे रेसिपी करताना महत्त्वाच्या टिप 2-3 अशा की हे आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे, आणि 2 वेळा हे फ्राय करावे लागतात. तर एकदा फ्राय केल्यानंतर ते आपण ठेवून दिले थोडा वेळ, किंवा आपल्याला जेव्हा खायचे असतील ना तेव्हा पुन्हा तेलामध्ये थोडेसे मस्त असे तळून घेतले, म्हणजे अगदी कुरकुरीत असे ते बनले जातात. आणि असे सॉसेसमध्ये वगैरे किंवा नुसते असे खाण्यासाठीसुद्धा मस्त आपले कॉर्न क्रिस्पी तयार. तर रेसिपी आवडली तर व्हिडिओ खाली एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर पुन्हा भेटूया अशाच मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.